Hello students, today we learn standard 5th subject EVS 1 lesson number 21 busy at work our internal organs part 2. In part 1 we learn what are the internal organs and these our internal organs. Also we learn respiration system, how respiration is done. मुलांनो, आपण पहिल्या भागामध्ये आंतरिंद्रिय आणि श्वसन संस्था कशा प्रकारे होते ते पाहिलेलं आहे. नाउ स्टुडंट्स, टुडे वी लर्न डायजेशन सिस्टम. मुलांनो, आज आपण डायजेशन म्हणजे पचन पाहणार आहोत. आपल्या शरीरामध्ये श्वसन कशा प्रकारे होतं ते बघितलं. आता आपण पचन, अन्न पचन कशा प्रकारे होतं ते पाहणार आहोत. आपण अन्न का बरं खातो? बरोबर, आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी. आणि खाल्लेलं अन्नाचं पचन होऊन त्यापासून मिळणारे काही पदार्थ हे रक्तात मिसळण्यासाठी आपल्याला अन्नाचं पचन होणं गरजेचं आहे. तर चला तर आपण अन्नपचन कसं होतं ते पाहूया आणि त्यासाठी कोणकोणते इंद्रिय लागतात किंवा कोणकोणते इंद्रिय कार्य करतात ते सुद्धा आपण पाहू. Look at this picture. The process of digestion take place in a different part of long and flexible tube inside our body. आता हे पचन होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये ही अशी एक लांबच लांब आणि वेगवेगळ्या भागामध्ये त्या अन्नाचं पचन होत असतं. ही लांबच लांब एक ट्यूब नळी असते. ही नळी लवचिक असते आणि त्याचबरोबर इतरही भागांमध्ये या अन्नाचं पचनाचं कार्य पार पडत असतं. This tube is called the alimentary canal. याच नळीला म्हटलेलं आहे एलिमेंटरी कॅनल म्हणजेच अन्ननलिका. एलिमेंटरी कॅनल म्हणजे अन्ननलिका, याला म्हटलेलं आहे अन्ननलिका. द अप्पर एंड ऑफ द ट्यूब इज द माउथ अँड द लोअर एंड इज कॉल्ड ॲनस. हे आहे ॲनस. म्हणजे या नळीचं वरचं तोंड आहे, इथून सुरुवात होते अन्नपचनाला, तर शेवटचं टोक आहे गुदद्वार, त्याला म्हणतात ॲनस. आणि ही आपली एवढी हे सगळं काय आहे, अन्ननलिकेचे भाग आहेत. आता आपण पाहणार आहोत की तोंडापासून गुदद्वारापर्यंत एकच नळी जरी असेल तरी ही नळी एकाच आकाराची नाही. तर त्यासाठी वेगवेगळे इंद्रिय कार्य करत असतात. त्याला आपण म्हणतात पचन इंद्रिय. तर आपण आज या पचन इंद्रियांची आणि अन्नपचनाची माहिती घेणार आहोत. The process of digestion being as soon as food is taken into the mouth. म्हणजे अन्न तोंडात टाकल्याबरोबर अन्न पचनाच्या क्रियेला सुरुवात होत असते. The teeth, tongue and saliva all help to convert food into a soft
moist ball called a balls which is easy to swallow. आता इथे तुम्हाला एक शब्द आलेला आहे सलायवा. सलायवा म्हणजे लाळ. आपण तोंडातील अन्न दाताने काय करतो, चावतो, म्हणजे ते बारीक करतो आणि मग जिभेद्वारे ते आपण आपल्या या अन्ननलिकेमध्ये ढकलतो. पण त्यापूर्वी ते अन्न तसंच्या तसं आपण तोंडातून अन्ननलिकेत टाकत नाही. तर त्याच्यामध्ये आपल्या तोंडामध्ये असलेली लाळ, सलायवा म्हणजे काय, लाळ. ही लाळ या आपण घेतलेल्या अन्नामध्ये किंवा आपण घेतलेल्या घासामध्ये ती सलायवा मिसळते. जसं बघा, आई चटणी करते, मिक्सरमध्ये चटणीसाठी जे पदार्थ टाकते ते पदार्थ फक्त एकदा फिरवलं की ते बारीक होतं, पण ते मऊ होत नाही. म्हणून आई काय करते, त्यात पाणी मिसळते. त्याचप्रमाणे जेव्हा तोंडामध्ये आपण घास टाकतो ते घास बारीक करण्याचं काम दात करतात आणि त्या घासाला ओलसर मऊपणा आणण्यासाठी किंवा तो घास ओलसर मऊ होण्यासाठी ती लाळ मिसळली जाते आणि त्यामुळे तो कसा होतो, ओलसर घास होतो आणि तो सहज या अन्ननलिकेमध्ये गिळला जातो. आणि हे ढकलण्याचं काम कोण करत असतं, तर आपली जीभ. म्हणजे तोंड, दात हे अन्नपचनाचे पंचेंद्रियाची सुरुवात आहे. तर द टीथ, टंग हे आपले काय आहेत, अन्नपचनाचे सुरुवातीचे पचनेंद्रिय आहेत. आता ते अन्न ओलसर झाला, मऊ त्याचा गोळा झाला की तो या अन्ननलिकेद्वारे पुढे ढकलला जातो. The balls passes through the esophagus into the stomach. ही जी नळी आहे हिला म्हटलेलं आहे इसोफेगस. ही जी नळी आहे हिला म्हटलेलं आहे इसोफेगस, म्हणजे अन्ननलिका किंवा ग्रासिका. तर त्याद्वारे हे अन्न ढकललं जातं कुठे, स्टमकमध्ये. स्टमक म्हणजे काय, जठर. जठरामध्ये अन्न ढकललं जातं. द स्टमक इज अ शेप लाईक बॅग. जठर, हे जे जठर आहे हे जठर पिशवीसारखं असतं. जठर हे इंद्रिय पिशवीसारखं असतं आणि त्याच्यामध्ये इथून आलेला घास या जठरात जेव्हा जातो तेव्हा तो तिथे घुसळला जातो. जसं ताक घुसळतात की नाही, तशी तिथे जठरामध्ये ते घुसळलं जातं. The digestive juices in the stomach bring about some digestive process. या जठरामध्ये पाचक रसामुळे जठरामध्ये काही पाचक रस असतात. जसं लाळ दाखवले की तोंडामध्ये, तसं जठरामध्ये पण पाचक रस असतात आणि या पाचक रसांमुळे काही तिथे घुसळण होते आणि पचनक्रिया घडतात. ॲट द सेम टाईम some disease producing germs in the food are also destroy. आणि या जठरामध्ये जेव्हा अन्न घुसळलं जातं त्याच वेळेला त्या अन्नातील काही रोगजंतूसुद्धा नष्ट होतात. The food changes into the thin slurry in the stomach. ह्या अन्नाची एका पातळ खिरीसारख्या पदार्थामध्ये, जठरामध्ये पातळ खिरीसारख्या पदार्थामध्ये रूपांतर होते आणि मग पुढे ते दॅन इट पास इनटू द स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतडं. याच्यामध्ये ते अन्न या जठरातून इथे जातं. द स्मॉल इंटेस्टाईन ऑफ ॲन ॲडल्ट इज अबाउट 7 meters लॉंग. हे जे लहान आतडं जे आहे हे आतलं, हे लहान आतडं सुमारे प्रौढ व्यक्ती म्हणजे जे मोठी व्यक्ती असते की नाही
त्या प्रौढ व्यक्तींच्या मध्ये 7 मीटर लांबीचं असतं हे लहान आतडं. प्रौढ व्यक्ती म्हणजे मोठ्या व्यक्तींमध्ये. द डायजेस्टिव्ह ज्युसेस इन द इंटेस्टाईन ब्रिंग अबाउट सेव्हरल डायजेस्टिव्ह प्रोसेस. आतड्यातील हे जे आतडे आहेत, आतड्यातील पाचक रसामुळे या अन्नपचनातील अनेक क्रिया होतात आणि तिथे काही ग्रंथींच्या स्रावांची पचनास मदत होते. The secretion of small gland also help the process of digestion. जसं जठरामध्ये पण पाचकरस असतात की नाही, तोंडामध्ये लाळ असते, तसंच या लहान आतड्यामध्ये पण पाचकरस असतात आणि या पाचकरसामुळे अन्नपचनाच्या कार्याला मदत होत असते. These, as a result of all these digestive process, certain substances are produced. आणि त्याच वेळेला इथे काही ग्रंथींच्या स्रावांची ज्या पचनातून शरीराला उपयुक्त असलेले काही पदार्थ तयार होतात आणि ते रक्तात शोषले जातात. म्हणजे या ठिकाणी अन्न आल्यानंतर ते त्याच्यामध्ये उपयुक्त असे पदार्थ तयार होतात, कारण या लहान आतड्यातून जे पाचक रस तयार होतात ते त्या पदार्थात मिसळतात आणि त्यातून उपयुक्त असे पदार्थ तयार होतात आणि ते पदार्थ रक्तात शोषले जातात. उरलेले पदार्थ इन द स्मॉल इंटेस्टाईन दे आर ऑब्झर्व इन अ ब्लड. रक्तात ते शोषले जातात. पदार्थ जे उपयुक्त पदार्थ आहेत अन्नातले ते रक्तात शोषले जातात या लहान आतड्यामध्ये. रिमेन द सबस्टॅन्स पास इनटू द लार्ज इंटेस्टाईन. हे बघा, हे लार्ज इंटेस्टाईन आहे की नाही, हे तुम्हाला दिसेल तांबड्या कलरचं, हे लार्ज इंटेस्टाईन. हे म्हणजे लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठे आतडं. आता याच्यामध्ये असलेले अन्न उपयुक्त अन्नातील पदार्थ रक्तामध्ये शोषले जातात. आता उरलेलं काय होणार आहे, तो या लहान आतड्यामध्ये हे मोठ्या आतड्यामध्ये जातं. The large intestine of an adult is about 1.5 meters long. बघा, हे मोठं आतडं आहे. हे मोठं आतडं मोठ्या माणसांमध्ये जवळजवळ 1.5 मीटर लांबीचं असतं, तर लहान आतडं हे सुमारे 7 मीटर लांबीचं असतं. लक्षात ठेवायचं आहे. तर हे 1.5 मीटर लांबीचं मोठं आतडं आहे. हिअर मच ऑफ द वॉटर इन द रिमेनिंग सबस्टॅन्सेस इज ऑब्झर्व इन टू द बॉडी अँड फीज और स्टूल आर फॉर्म. म्हणजे या मोठ्या आतड्यामध्ये जे लहान आतड्यामध्ये उरलेलं अन्नाचे अवशेष जेव्हा येतात तेव्हा त्या पदार्थातील पाणी हे मोठे आतडं शोषतं, म्हणजे मोठ्या आतड्यात शोषले जाते आणि उरलेलं जे असते ती विष्ठा म्हणून शिल्लक राहते. चोथा म्हणून तो शिल्लक राहतो, त्याला आपण म्हणतो विष्ठा. द फीज कलेक्ट इन द रेक्टम फॉर सम टाईम. तर तो जो विष्ठा शिल्लक राहते ती विष्ठा या मलाशयामध्ये, म्हणजे रेक्टम दिसते तुम्हाला, हे याच्यामध्ये काही काळ तिथेच ती राहते आणि नंतर या लेटर दे आर एक्सप्लेड फ्रॉम द बॉडी थ्रू द ॲनस. हे जे दाखवले तुम्हाला ॲनस, हे खालचं ॲनस आहे ते, त्या गुदद्वारातून ती विष्ठा शरीरातून बाहेर पडते. तर अशा प्रकारे आपल्या पचनाचं कार्य, अन्नपचनाचं कार्य घडत असतं. बघा मुलांनो, आपल्याला वाटतं की आपण अन्न खाल्लं म्हणजे संपलं, तर नाही. तर ते अन्नपचनाचं कार्य हे ही अन्ननलिका करत असते. किती आपली अन्ननलिका कशी आहे बघा. म्हणून अन्नाचा घास तोंडातच नीट चावला पाहिजेत. म्हणून आपण बोलतो की नाही, अन्न चावून खावे,
का चावून खावे? तर ते अन्न बारीक केलं पाहिजेत आणि मगच त्या या अशा ही जी नळी बघितली आपण किती लवचिक आहे, लांब आहे, लवचिक आहे. हे आपले जे जठर, आपली लहान आत्र, मोठं आत्र हे किती किती नाजूक आहे आणि त्यामुळे आपण अन्न हे नेहमी चावून खाल्लं पाहिजे. डू यू नो? आता तुम्हाला बघा काही माहिती आहे का? अ सफिशियंट क्वांटिटी ऑफ वॉटर इज नेसेसरी फॉर डायजेशन. म्हणजे अन्नाचं पचन होण्यासाठी पुरेसं पाण्याची गरज आहे. इफ वन डज नॉट ड्रिंक इनफ वॉटर, वन बिकम अ कॉन्स्टिपेट, दॅट इज वन passes hard stool or does not pass it regularly. आणि जर आपण पुरेसं पाणी प्यायलो नाही तर बद्धकोष्ठतेचा त्रास होतो आणि शौचाला खडे पडतात किंवा शौचाला नियमितपणे होत नाही. आणि म्हणून आपण पुरेसं जास्तही नाही पण पुरेसं पाणी हे प्यायलंच पाहिजे. When food is Second, when food is swallowed, the windpipe remains closed. But when we eat in hurry, the food may enter the windpipe and cause us to choke on it. That is the reason why we must not eat in a hurry. We must also avoid speaking and eating at the same time. आपण ही अन्ननलिका बघितली. अशीच आपल्या शरीरामध्ये दुसरीही नलिका असते जी आपण श्वसन संस्थेमध्ये बघितली. तर श्वसन संस्थेमध्ये जे श्वसन संस्थेमध्ये जी आपण जी नळी बघितली, श्वासनलिका. तर श्वासनलिका आणि ही अन्ननलिका, त्रासिका म्हणजे ह्या ज्या आहेत, ज्या वेळेला आपण अन्न तोंडात टाकतो तर या अन्ननलिका आणि श्वासनलिका या दोघांची सुरुवातीची टोके घशामध्ये एकमेकांजवळ असतात. पण गिळलेले अन्न जेव्हा अन्ननलिकेत जाते तेव्हा श्वसननलिका बंद राहते. बघा, लक्षात ठेवा मुलांनो. आपल्या श्वसन इंद्रियेमध्ये एक श्वसननलिका असते, तसंच अन्ननलिकेमध्ये इसोफेगस म्हणजे अन्ननलिका असते. या दोघांची सुरुवातीची टोके घशाच्या जवळ एकमेकांच्या जवळ असतात. गिळलेले अन्न जेव्हा अन्ननलिकेत जाते तेव्हा श्वसननलिका बंद होते. पण घाईघाईने अन्न खाताना ते श्वसननलिकेत जाऊन आपल्याला ठसका लागतो. आपल्याला बघा कधी ठसका लागतो, कारण आपण जेवताना आपलं लक्ष दुसरीकडे असतं आणि आपण अन्न घाईघाईने खातो. त्यावेळेला काय होतं, अन्नाचा कण हा श्वसननलिकेत जातो आणि त्यामुळे आपल्याला ठसका लागतो. आणि म्हणून अन्न खाताना घाई करू नये. तसेच जेवताना बोलण्याचं सुद्धा टाळलं पाहिजे. So students, today we learn digestion system. So here one question. Name the organs of digestive system. आपण जी पचनेंद्रिया बघितली त्या पचनेंद्रियेमध्ये कोणते इंद्रिय असतात ते तुम्ही सांगायचं आहे. तसंच आपण जी पचनेंद्रिया बघितली त्या पचनेंद्रियेमध्ये कोणकोणते इंद्रिय कार्य करत असतात ते सांगायचं आहे. तसंच त्या पचन इंद्रियेची म्हणजे पचन संस्थेची आकृतीसुद्धा काढायची आहे. तुम्हाला याच्यामध्ये आकृती दिलेली आहेच, ती तुम्ही बघून काढायची आहे. तर पुढे आपण इतर कोणत्या आपल्या इंद्रिय संस्था आहेत ती पाहणार आहोत. थँक्यू.